Hello, I'm Tanu and you're watching Ingwa News. Chief Minister Dr. Pramod Sawant announced the establishment of World Peace University Goa at the Goa 2037 conclave aimed at boosting higher education, research and innovation in the state. A key MOU was also signed with Goa Chamber of Commerce and Industry to enhance collaboration between academia and industry. दुसरी गोष्ट आजच्या या कार्यक्रमामध्ये म्हणजे आपण ज्याला म्हणतोय की गोवा चेंबर ऑफ कॉमर्स आणि MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी म्हणजे आज मला अभिमान वाटतोय की प्रायव्हेट युनिव्हर्सिटी बिल पास केल्यानंतर बऱ्याच जणांनी अजून प्रायव्हेट युनिव्हर्सिटी गोव्यामध्ये का पाहिजे हा प्रश्न मलाही विचारला आणि लोकांना पण विचारायला लागलेच. पण नक्कीच आजचा हा कार्यक्रम बघितल्यानंतर कुणीही म्हणणार नाही की प्रायव्हेट युनिव्हर्सिटी का पाहिजेत. आणि मी आज ऑफिशियली अनाउन्स करतोय की वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी हॅव एस्टॅब्लिश्ड इन द स्टेट ऑफ गोवा अँड वी आर स्टार्टिंग द अकॅडमिक इयर फ्रॉम द coming academic year. They are starting their campus in the state of Goa. So congratulations for Dr. Rahul Karad and his entire team for starting this World Peace University in the state of Goa. Globally लोक या ठिकाणी येणार आहेत. मी तर म्हणेन की हा तसा प्रवास सुरू झाला 2014 मध्ये. मी पहिल्या वेळी डॉक्टर राहुल कराड यांना भेटलो त्यांच्या स्टुडंट पार्लमेंटमध्ये पुण्यामध्ये आणि द सेम वे द पॉझिटिव्हिटी डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्यामध्ये मी घरी त्यांच्या डॉक्टर विश्वनाथ कराड त्यांचे वडील यांना भेटलो की संत ज्ञानेश्वराच्या म्हणजे आशीर्वादानेच म्हणा की एवढी पॉझिटिव्हिटी त्यांच्यामध्ये पण आहे. आय हॅव सरप्राईज टू मीट दॅट पर्सन रिअली. आणि त्याने आपलं व्हिजन सांगितलं आणि त्यांचं पूर्णता म्हणजे मी त्या खरं म्हणजे वर्ल्ड पीस डोम सुरू असताना मी बघितला होता, त्यानंतर तिथं पोचलो नाही. पण खरोखर सांगतो म्हणजे त्यांचं व्हिजन जे एड्युकेशनच्याबद्दल आणि वर्ल्ड पीसच्याबद्दल जे आहे आणि दॅट फिलॉसॉफी हॅज स्टार्टेड फ्रॉम द संत ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वरीपासून सुरू झालेलं हे त्यांचं पूर्ण ज्ञानेश्वरी पारायण म्हणा की खरोखरच सांगतो मी खूपच इम्प्रेस्ड आहे डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या पॉझिटिव्हिटी आणि त्यांच्या एड्युकेशनमधलं त्यांच्या एड्युकेशनमध्ये त्याने केलेला इम्पॅक्ट हा कितीतरी म्हणजे लॅक्स ऑफ द स्टुडंट्स हा त्यांना फायदा झालेला आहे. आणि आज द सेम द MIT इन्स्टिट्यूट विथ द कमिंग अप विथ द वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी गोव्यामध्ये आपल्या गोवेकरांना त्याचा खरोखरच म्हणजे अभिमान आहे. आणि त्याचमुळे मी मुद्दामून म्हणजे आज एड्युकेशन अकॅडमिक इयर सुरू होण्याच्या अगोदर आपण आज जो म्हणजे आपल्या इट इज अन 100 years ओल्ड आपल्या गोवा चेंबर ऑफ कॉमर्स ह्यांच्या संयुक्त विद्यमानाने जो आपण आज कार्यक्रम घेतला आणि आज जो MOU साईन केला आणि सस्टेनेबिलिटीवरती नक्कीच आपल्याला यापुढे गोव्यातील विविध विषयावरती वर्ल्ड चेंबर ऑफ कॉमर्स आपल्या गोवा चेंबर ऑफ कॉमर्स आणि आपण मिळून कितीतरी काम या ठिकाणी करू शकतो. त्यासाठी पुनश्च एकदा गोवेकराच्या वतीने आपलं या गोवेकरांच्या वतीनं मी स्वागतही करतो आणि आपलं खूप खूप अभिनंदनही करतो. So it is both a privilege and a deeply meaningful honor to be present here today. We gathered to celebrate not merely an individual but a philosophy that knowledge with combined with the purpose and compassions become a powerful instrument of a national transformations. Today we confer the Gomant Gaurav Sanban upon one of the most distinguished son, Dr. Raghunath Mashelkar, the scientist, the institution builder and visionary. The whole life is an exemplary resilience, the excellence and service. Dr. Mashelkar's journey from the humble beginning in the Marshall village to the global scientific leadership is not only inspiring but deeply instructive. It reflects the power of the determinations and the transformative role of education. He has given India one of the most powerful framework of the modern innovation, the inclusive innovation, the captured in his famous philosophy, the more from less for more. It is producing more values using the fewer resources for the benefit of more people. In another profound reflection, he reminds us innovation is not about the best technology alone, but it is about the best value for society. These ideas are not just academic, and they are deeply relevant to governance, public policy, and the future state like Goa. I would also like to acknowledge the visionary work of the Goa Golden Jubilee Development Council chaired by Raghunath Mashelkar.
and which has articulated the transformative framework of the 7 arrows for the Goa 2035. The vision of Suramai Goa, Susanskrit Goa, Santulit Goa, Suvidya Goa, Samruddha Goa, Sushasit Goa, and Swanit Goa provides the holistic and forward-looking roadmap for the state. सर, मी माझ्या पहिल्या बजेट स्पीचमध्ये आपल्या ह्या 7ही एरोंचा उल्लेख त्या ठिकाणी केला होता आणि आज मला सांगायला अभिमान वाटतोय की त्यातलं परशुरामाचा स्टॅच्यू जेव्हा आपल्या कंपालवरती उभा राहिला त्यावेळी हा गोवा हा सुरमय पण झालेला आहे आणि सुविद्य पण झालेला आहे. 100% लिटरसी ऑलरेडी वी हॅव अचिव्ड. दॅट इज अ प्राऊड मोमेंट फॉर द स्टेट ऑफ गोवा. These pillars is collectively aims to strengthen the Goa's economy by the fostering sustainable tourism, the promoting knowledge-led industries, encouraging the innovations and entrepreneurships, ensuring the balanced development, and building the efficient governance system. By aligning economic growth with the environmental stewardships and cultural preservations, this framework has the potential to position Goa as a model state. One that is not only the prosperous but also the sustainable, inclusive, and truly future ready. Friends, Goa today stands as a critical juncture. While we continue to being a global celebrated for our natural beauty and cultural heritage, we are conscious evolving into the knowledge-driven, innovation-led economy. The vision of the Vikasit Goa 2037, knowledge, industry, and sustainability reflects these aspirations.